नमस्कार मंडळी. जपान या विषयावर मी अभ्यास केला कारण मला जपानची संस्कृती, जीवन पद्धती आणि इतर संस्कृती याबद्दल थोडंसं कुतूहल नेहमीच वाटत राहिलेलं आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी गेल्या 1000-2000 वर्षामध्ये स्वतःची संस्कृती खूप सगळी आक्रमणं किंवा नैसर्गिक आपदा, अपघात झाल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी ते सांभाळून ठेवलेलं आहे, ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. कारण जपान ॲज यू से तुम्हाला जर थोडंसं तुलना करायची म्हटलं, तर जपानचा एरिया जो आहे तो महाराष्ट्राच्या 1.25 पट आहे फक्त. म्हणजे महाराष्ट्र हा भारतामधलं एक प्रमुख राज्य असलं तरी पण महाराष्ट्राच्या फक्त 1.25 पट जपान हा देश आहे. आणि जपानची पॉप्युलेशन, लोकसंख्या ही साधारण 12 करोड आहे आणि महाराष्ट्राची पण तेवढीच आहे. थोडाफार फरक इकडे तिकडे असेल. सांगायचा मुद्दा, महाराष्ट्राच्या बरोबरीचा लोकसंख्येच्या मानाने किंवा एरियाच्या क्षेत्रफळाच्या मानाने बरोबरीचा असलेला देश G7 मध्ये जातो. आणि आपण मात्र अजून महाराष्ट्र, बेसिकली सांगायचा मुद्दा, ज्या काही चेंजेस आहे त्याच्यामध्ये काम करण्याची प्रवृत्ती, आपली पण कल्चर खूप मोठी आहे, आपली पण इतिहास खूप मोठा आहे. पण त्याचबरोबर गेल्या 100-200 वर्षामध्ये आपण जे काही प्रयत्न करतोय, ज्याचे आपल्याला परिणाम किंवा रिझल्ट येत नाही आहेत किंवा हळूहळू येत आहेत, त्याच्याबद्दलचा खूप मोठा फरक विशेषतः जागतिक महायुद्धानंतर आपल्याला बघायला मिळतो. तर हे सगळं करत असताना एक गोष्ट जाणवली की जपान आपल्यासारखेच, भारतासारखाच जपानची संस्कृती पण खूप जुनी आहे. हजारो वर्षांचा त्यांना इतिहास आहे. आणि विशेषतः आयुष्य कसं जगावं किंवा आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, जो त्यांनी आता या शतकामध्ये, या दशकामध्ये पण ज्या प्रकारे सांभाळून ठेवलेलं आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. कारण जागतिकीकरणामुळे किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे जे काही चेंजेस होत आले, आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही मानवी आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह, नकारात्मक परिणाम होत आहेत, त्याच्यापासून जो स्ट्रेस निर्माण होतोय, मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, सोशल स्ट्रेस, पॉलिटिकल स्ट्रेस, हे फायनान्शियल स्ट्रेस, या सगळ्यांपासून जपानने स्वतःला बऱ्यापैकी वाचवलं असं म्हणता येईल. अर्थात त्यांच्याकडे पण काय सगळं, नॉट एव्हरीथिंग इज करेक्ट किंवा परफेक्ट. तिकडे पण काही प्रॉब्लेम आहेत. त्यांची लोकसंख्या पण, सरासरी आयुर्मान कमी होत चाललंय. म्हणजे त्यांची वृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि कार्यक्षम तरुणांची संख्या कमी होत चालली आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये पण काही सुसाईडची मेंटॅलिटी वगैरे आहेत. हे सगळं अपवादात्मक परिस्थितीमध्ये असलं तरी पण ज्या प्रकारे ते जीवनाकडे पाहतात, त्यांच्या आयुष्यामध्ये शिस्त, परंपरा, अनुशासन आणि विज्ञानाची ओढ, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून या विषयावर 2023 मध्ये ब्लॉग लिहिले होते. साधारण 9 ब्लॉग होते. त्याच्यामध्ये आपण 7 जॅपनीज लोकांच्या आयुष्याकडे बघण्याच्या 7 दृष्टिकोन आपण त्यामध्ये कव्हर केले होते. आणि या विषयावरच मी पुस्तक पण लवकरच पब्लिश करणार आहे. आणि हे मी ब्लॉग्स इंग्लिशमध्ये लिहिले होते. त्यामुळे हा मराठी व्हिडिओ करण्याचा माझा हेतू असा होता की हे जे विषय आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. असा बरीचशी मंडळी, किंवा मला पण असं बऱ्यापैकी जाणवतं की हे जे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ते काही पाळतात, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे पण आहेत, वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या शब्दामध्ये. पण ते मला असं वाटतं वैयक्तिक की आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करत चाललोय. विशेषतः मागच्या 25-30 वर्षामध्ये खूपच जास्त प्रमाणात दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं. तर हे जाणून घेऊया 7 रहस्य काय आहेत जॅपनीज लोकांची. तुम्हाला त्याच्या आधी एक थोडंसं उदाहरण देतो. ब्लू रिजन म्हणतात, म्हणजे जगामधल्या ज्या विभागामधल्या राहणाऱ्या लोकांची संख्या, आयुर्मान सगळ्यात जास्त असतं, ब्लू झोन, तो ओकिनावा हा जपानमध्ये आहे. म्हणजे त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, डाएट, खानपान, राहणसहन आणि दैनंदिन व्यवहार, कामाची पद्धत, या सगळ्यांचा परिणाम एकंदरीत असा होतो की त्या ओकिनावा या बेटावर, त्या ब्लू झोनमध्ये 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेले भरपूर नागरिक तिकडे अजून पण व्यवस्थितपणे राहतात. म्हणून तो ब्लू झोन म्हणून ओळखला जातो. आणि हीच मला सांगायचा मुद्दा हाच होता. वर्क लाईफ बॅलन्स किंवा आपलं आयुर्मान किंवा आपलं फिजिकल, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळून जर आपल्याला आर्थिक प्रगती गाठता आली तर ते बरं. कारण आपण आता जे बघतो त्या आर्थिक प्रगतीच्या मागे पळत असताना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची वाट लागते असं मला एकंदरीत दिसून येतं. तर जॅपनीज लोकांनी ज्या 7, त्यांच्याकडे ऍक्च्युअली भरपूर चांगल्या कल्पना आहेत, त्यातल्या मला ज्या 7 आवडल्या त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे इकिगाय म्हणजे काय? तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? रिझन फॉर बिंग असं म्हणतात. आपण जेव्हा आयुष्यामध्ये येतो तेव्हा 4 गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तुम्हाला काय आवडतं, जगाला तुमच्यापासून काय हवं आहे, जगातला कोणता प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय, आणि कोणती गोष्ट केल्यानंतर आपल्याला पेमेंट मिळू शकेल, पैसा राहण्यासाठी किंवा जगण्यासाठी किंवा खाण्यासाठी. हे जे इकिगाई आहे, आणि या जर 4 गोष्टी बरोबर अलाइन झाल्या तर मग तेंडुलकर होतो माणसाचा.
म्हणजे मला क्रिकेट आवडतं, जगाला क्रिकेटकडून मनोरंजनाची गरज आहे, मी ते व्यवस्थित करतो, उत्कृष्टपणे करतो आणि मला त्याच्याबद्दल मानधन पण मिळतंय, पेमेंट पण मिळतंय, या गोष्टी. अर्थात त्याची दुसरे उदाहरण की या चार चार गोष्टींपैकी एक जरी चुकली किंवा आपण कव्हर नाही केली तर त्याचे परिणाम आज उद्या परवा कधी ना कधी आपल्याला ते जाणवायला लागतात. उदाहरणार्थ मला पैसा भरपूर मिळतोय पण मला ते आवडत, मी जे करतो ते आवडत नाहीये, मला ते येत नाहीये किंवा जगाला त्याच्यापासून काही फायदा नाहीये. अशा गोष्टी, हे जे कॉम्बिनेशन जे आहे, मला काही आवडतं, मला काही चांगल्या प्रकारे येतं, मला ते काम केल्याबद्दल काय मोबदला मिळेल आणि जगाचा कोणता प्रश्न मी त्या काम केल्यामुळे सुटेल, हे जर चार गोष्टी क्लिअर असतील तर इकिगाई आपल्याला सापडल्याचं म्हणता येतं. सगळ्यात महत्वाची इकिगाई, कारण बऱ्याचशा मी असं पाहिलंय, एक ओळखीचे ग्रस्त नेहमी मला म्हणतात की समाजामध्ये जर तुम्ही बघितलं तर 70% लोक ही चुकीच्या झाडावर लटकताना किंवा लोंबकळताना दिसत आहेत. कारण ते आपण जेव्हा सुरू करतो करिअर तेव्हा आपले उद्दिष्ट वेगळे असतात, प्रेफरन्स वेगळे असतात. त्यामुळे आपण तिकडे एकदा चिकटलो की तुम्ही तिकडून बाहेर पडता येत नाही. मग मिड लाईफ क्रायसिस नंतर किंवा नंतर आपल्याला असे प्रश्न पडतात की आपल्याला हेच करायचं होतं का, मला ही पॅशन आहे, मला ह्या गोष्टी आवडतात, त्या मला करायला मिळतील का, वगैरे वगैरे अशा गोष्टी. तर इकिगाई आयुष्याच्या खूप सुरुवातीला जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला समजेल मला काय आवडतं, मला काय उत्कृष्ट करता येतं, मला जे आवडतं तेच करता येईल असं पण गॅरंटी नाही. त्यामुळे मला काय आवडतं आणि मला ते उत्कृष्टपणे करता येतं का, त्यामुळे जगाचा कोणता प्रश्न सुटेल आणि त्याचबरोबर ते काम केल्यामुळे मला मोबदला मिळेल, या जर चार गोष्टी एकत्र आल्या देन आय एम अ सुपरस्टार, कोणत्याही क्षेत्रातला असो. तर पहिले इकिगाई, त्यानंतर कायझन. आता मी प्रोडक्शन इंजिनियर असल्यामुळे कायझन आम्हाला सिलेबसमध्ये पण होतं. कायझन म्हणजे कंटिन्युअस अँड स्लो इम्प्रूव्हमेंट, म्हणजे आपण जे काही आयुष्यामध्ये करतो प्रत्येक गोष्ट ती त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा करायची. एकदम निर्जक रिॲक्शन देऊन सगळ्या गोष्टी एकदमच आपल्याला साध्य होतील असं नाही. आपण ज्या काही गोष्टी स्मॉल हॅबिट्स किंवा ॲटॉमिक हॅबिट जी आहे ती पण सेम कन्सेप्ट आहे. आपण जे काम करतो त्याच्यामध्ये हळूहळू एकदम थोड्या इम्प्रूव्हमेंट सुधारणा करत राहायचं सातत्यानं, जेणेकरून काही कालावधीनंतर किंवा तुम्हाला आपोआप त्यामध्ये बदल किंवा त्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येते आणि याचा खूप लॉंग टर्म इफेक्ट होतो. कारण या गोष्टी हळूहळू केल्यामुळे त्याचा तणाव आपल्यावर जास्त येत नाही, ताण जास्त येत नाही आणि ते आपल्याला व्यवस्थितपणे त्या नवीन सवयी किंवा काम करण्याची पद्धती यामध्ये आपण उडतो. त्यामुळे हे कायझन हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सिरी, सिटोन, सिसो, सिकेत्सू, सित्सुके अशा 5 गोष्टी होत्या. क्लिनलीनेस, ऑर्गनाइज, डिसिप्लिन वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर आपण बघूया. हे जे 7 पॉईंट्स आहेत त्याचे पण नंतर मी व्हिडिओ पण स्पेसिफिक करणार आहेत. ही एक इंट्रोडक्शन आहे बेसिकली. त्यानंतर तिसरा पॉईंट गमन. आतामध्ये आपण 2 पॉईंट पाहिले, इकिगाई आणि कायझन. तिसरा पॉईंट आहे गमन, म्हणजे स्ट्रेंथ इन टफ टाइम्स किंवा एन्ड्युरिंग द सिमिंगली अनबिअरेबल. प्रत्येकाचं आयुष्य हे एकाच लेवलला सुखी किंवा दुःखी असतं असं नाही. त्यामध्ये अपसाईड डाऊन असतात, अप्स अँड डाऊन असतात. कधी वर, कधी खाली, कधी सुखी, कधी दुःखी, कधी 5 स्टार हॉटेल, कधी वडापावची गाडी, काय असू शकतं त्याच्यामध्ये, कधी उपाशी पण. तर सांगण्याचा मुद्दा, हे जे अप्स अँड डाऊन्स आयुष्यामधले आहेत त्या प्रत्येकाला आपल्याला व्यवस्थितपणे सामर्थ्याने तोंड देता आलं पाहिजे. आणि एखादी आपल्याला आयुष्यामध्ये जेव्हा एखादं संकट आपल्याला येतं, मग ते शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, तर त्या संकटावर मात करत असताना त्या संकटाच्या ओझ्याखाली दबून न जाता तो पेन जो आहे, ते जे दुःख आहे, तो जो तणाव आहे, तो जो वेदना आहे, ती आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता आली पाहिजे किंवा ती सहन करता आली पाहिजे. हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. मला वाटतं बरीच लोक आजूबाजूला मी पाहतो जे या प्रेशर सिच्युएशन मध्ये तग धरत नाही आणि मग नको त्या गोष्टी होतात. बर्नआउट होणं किंवा सुइसाईड सारख्या टेंडन्सीज किंवा एखाद्या गोष्टीपासून पळून जाणं, नकोच मला, हा जॉबच नको मला, बॉस खूप घाणेरडा आहे, बॉस मला खूप त्रास देतो, हा जॉबच नको मला, या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला जर पुढे दिसत असेल प्रगती होण्याची चान्सेस, तर आपण ती जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तग कसा धरायचा, ती जी वेदना, तो स्ट्रेस, तो तणाव, तो जो तकलीफ म्हणतात, तो जो प्रेशर आहे तो मॅनेज कसा करायचा, ते म्हणजे गमन. त्यानंतर उबायटोरी हा त्यांचा चौथा पार्ट आहे. याच्यामध्ये ते काय म्हणतात की तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. नेव्हर कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचा एक रोल आहे, प्रत्येकाची एक स्ट्रेंथ आहे, प्रत्येकाचा एक विकनेस आहे, प्रत्येकाचा एक उपयोग आहे समाजामध्ये, देशामध्ये, कुटुंबामध्ये, वैयक्तिक. त्यामुळे या गोष्टींकडे ओबायटोरी हे ऍक्च्युली 4 शब्द आहेत. त्याचा चेरी, ऍप्रिकॉट, पीच आणि प्लम ही 4 फळं जे आहेत त्यांची फुलं, या प्रत्येकाचे वेगळा वास, सुगंध असतो, वेगळा त्याचा कलर असतात. त्यामध्ये प्रत्येक या चौघांची तुलना एकमेकांशी करून काय फायदा नाही. ते 4ही त्यांच्या विशिष्ट ठिकाणी योग्य आहेत, बरोबर आहेत, सुंदर आहेत आणि चविष्ट आहेत, असा हा प्रकार येतो. त्याचं लॉजिक असं आहे की तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करू नका.
माझ्या शेजाऱ्यांनी 4 व्हीलर SUV घेतली म्हणून मी पण घेतली पाहिजे अशी गरज नाहीये. आणि माझ्याकडे ऑलरेडी मर्सिडीज असेल आणि तो जर अल्टो चालत असेल तर मला जास्त पुशायची पण गरज नाही. कारण कंपॅरिझन कशासाठी, बेसिकली इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरिटी कॉम्प्लेक्स या दोघांच्या मध्ये बॅलन्स जो आहे ना तो अतिशय महत्वाचा. तो हा चौथा पॉईंट उबायटोरी. आपण 4 पॉईंट पाहिले, इकिगाई, कायझन, गमन आणि उबायटोरी. 5वा पॉईंट आहे शिकिता गानाई, म्हणजे ऍक्सेप्टन्स इन द फेस ऑफ चॅलेंजेस. इट कॅन बी हेल्प. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातामध्ये नसतात. प्रत्येक गोष्ट आपण अगदी आपल्या मराठी याच्यामध्ये ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, हा जो प्रकार आहे तोच आहे. प्रत्येक येणारी गोष्ट, प्रत्येक येणारी चांगली वाईट गोष्ट ती आपल्यामुळेच होते हे एक लोकांना थोडासा गर्व किंवा घमंड आलेला असते ही. आणि काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत हे ऍक्सेप्ट करणं पण खूप गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्ट आपणच कंट्रोल करू, आपल्या मनासारखीच होईल अशी काही शक्यता किंवा अशी काही परिस्थिती आजूबाजूला दिसून येत नाही. आणि लोक मला वाटतं की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या गोष्टींवर जास्त मानसिक त्रास करून घेतात किंवा शारीरिक त्रास करून घेतात. हा जो प्रकार आहे तो टाळता आला पाहिजे, जेणेकरून एक जी मेंटल कंडिशन आहे आपली मानसिक परिस्थिती की मी माझे 100% 150% काम करणार आणि त्यानंतर जी सक्सेस, त्यानंतर जो निकाल लागेल ती जी परिस्थिती आहे आपल्या एखादा चांगला असेल तर त्याच्या बाजूला लागेल, आपण जर चांगले असतो आपल्या बाजूला लागेल, ही जी कंडिशन आहे. मी माझं 100% 150% काम करणार आणि त्यानंतर जो काही परिणाम येईल तो मी हसत मुखाने ऍक्सेप्ट करणार. ही जी गोष्ट आहे की देर इज नो अदर वे. समोर जी परिस्थिती आली आहे ती ऍक्सेप्ट करणं आणि पुढे कीप ऑन मुव्हिंग, पुढे जात राहणं, याला शिकिता गाणं आहे. हा त्यांचा फंडा आहे. बेसिकली अतिशय महत्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नसते होत. आणि स्ट्रेसचा सगळ्यात मोठा कारण हा एक्सपेक्टेशन मिसमॅच आहे. आपण काहीतरी एक्सपेक्टेशन करतो, आपल्याला काहीतरी हवं असतं आणि ते आपल्याला मिळत नाही. आपली काहीतरी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा भंग होतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे शुहारी. हा पण 3 शब्दांचा आहे, शुहारी. आपण आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्ट जेव्हा शिकतो सुरुवातीला ती गोष्ट अगदी चालणं, फॉर एक्झाम्पल लहान छोटं बालक जसं चालायचा प्रयत्न करतो तो नंतर मॅरेथॉन रनर, ही जी आयुष्यामधली किंवा उत्कृष्टपणे चालणारा माणूस, ही जी आयुष्यातली प्रगती आहे. चालण्याबद्दलच नाही, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काहीतरी सुरुवातीला शिकतो, त्यामध्ये हळूहळू प्रगती करतो आणि नंतर आपल्याला ते एक्सपर्ट किंवा त्या क्षेत्राचे आपण प्रावीण्य मिळवतो. ही जी स्टेज आहे जर्नी टू मास्टरी ते आहे शुहारी. शिव म्हणजे टू फॉलो. आपण कोणाची कॉपी करतोय त्याच्याकडून शिकतोय किंवा आपण काहीतरी कॉपी केल्यामुळे आपली स्वतःची आपली मानसिक आणि शारीरिक जडणघडण त्या प्रकारे करतोय. त्यानंतर हा म्हणजे टू ब्रेक. त्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आता पुढे काय, त्या गोष्टींपासून थोडंसं बाहेर येऊन मी काय करू शकतो आता ऍडिशनल, माझं स्वतःचं असं सिग्नेचर काय असू शकतं. आणि 3rd पॉईंट हा म्हणजे टू ट्रान्सेंड. आता हे मी शिकलो, आता मी त्याच्यामध्ये स्वतःचे पण इनपुट्स दिलेत. त्यानंतर मात्र जे मी परफॉर्म करतो, उदाहरणार्थ तेंडुलकर, रमाकांत आचरेकरांकडून ते सुरुवातीला शिकले शू, नंतर त्यामध्ये स्वतःचे त्यांनी काही ऍडिशन्स केल्या हा, आणि नंतर त्या दोन्ही गोष्टी एकत्र आणून जो काही आपल्याला चमत्कार बघायला मिळाला तो म्हणजे रिस्टेज. म्हणजे बेसिकली टू ट्रान्सेंड ह्युमन मटेरियलिटी. तेंडुलकर हे एकच होतात जगामध्ये, आयुष्यामध्ये. त्यामुळे ही जी कंडिशन आहे, बालबोध पावलं टाकणं, त्यानंतर हळूहळू कोणाची तरी कॉपी करून कोणातरी बघून आपण शिकतो, त्यानंतर आपले स्वतःचे काहीतरी त्यामध्ये ऍडिशन करतो, स्वतःचे टॅलेंट, बुद्धी आणि शारीरिक कष्ट आणि श्रम यात घालून काहीतरी नवीन तयार करतो. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आणि खूप चांगल्या प्रकारे ते काम करू शकतो. ही रिस्टेज, शुहारी. आणि 7वी जी गोष्ट आहे वाबी साबी आणि किंटसुकी. वाबी साबी म्हणजे नथिंग लास्ट, नथिंग इज फिनिश्ड अँड नथिंग इज परफेक्ट. वाबी साबी आणि किंटसुकी मध्ये याच्यामध्ये ब्युटी इन इम्परफेक्शन्स. वाबी साबी ही बेसिकली थोडीशी निगेटिव्ह कॉनोटेशन असलेली कल्पना आहे. आपल्याला जे दुःख होतात, निराशा येते त्याबद्दल. पण त्याचबरोबर किंटसुकी जो आहे म्हणजे हे जे वाबी साबीचा अर्थ असा होतो की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. आपल्या चेहऱ्यावर ओरखडे असतील, आपण प्रत्येक वेळी एकदम ब्युटिफुल किंवा स्मार्ट दिसू असं पण नाहीये. काही परफेक्शन, आणि नो बडी कॅन बी परफेक्ट इन दिस वर्ल्ड. माणूस, प्राणी, परिस्थिती काही असू देत, समाज, देश, राष्ट्र काही असलं तरी कोणी परफेक्ट नसतो. त्यामुळे या माणसाचा, समोरच्या माणसाचा, व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा किंवा गोष्टीचा स्वीकार करता आला पाहिजे, त्याच्या इम्परफेक्शन सहित, त्याच्यामध्ये जे विकनेसेस आहेत, त्याचे जे लॅक्युन आहेत, त्या सगळ्यांबरोबर, त्या सगळ्यांसहित. विशेषतः मैत्रीमध्ये असं होतं, शाळेतल्या समोरचा मित्र कितीही कसाही असला तरी तो आपला मित्र असतो, तसा प्रकार येतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला इम्परफेक्शन सहित स्वीकार करणं म्हणजे वाबी साबी. आणि किंटसुकी हे जे इम्परफेक्शन्स आहेत
त्याच्यावर काम करून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणं. उदाहरणार्थ किंटसुगी ही जी जापनीज कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे ते मातीची भांडी वगैरे असतात त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी वगैरे, ती तुटल्यानंतर ते फेकून देत नाहीत. ते तिकडे गोल्डन सोन्याची पावडर आणि लेकर वापरून ते त्याला जोडून ठेवतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट, ज्या ठिकाणी ते जोडलेलं आहे ते दडवून ठेवत नाही. समजलं? म्हणजे त्याची तो जो क्रॅक गेलेला आहे तो दिसतो आणि तरी पण तो रिपेअर केल्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की रिपेअर केल्यानंतर पण तो किती व्यवस्थित काम करतोय आणि की तो किती सुंदर दिसतोय. म्हणजे ब्युटी इन इम्परफेक्शन्स. तर या गोष्टी ज्या आहेत, या जॅपनीज कॉन्सेप्ट ऍक्च्युली जॅपनीज लोक या गोष्टी जगतात. आणि म्हणूनच ब्लू झोन सारखा एरिया त्यांच्याकडे आहे, म्हणूनच ते G7 मध्ये आहेत, म्हणूनच ते जगातल्या पहिल्या 5 GDP वाईज देशांमध्ये आहेत, म्हणूनच ते जगावर टेक्नॉलॉजिकली राज्य करतात असं म्हणता येईल. एवढा छोटा देश महाराष्ट्र, एवढा देश महाराष्ट्रापेक्षा थोडा मोठा लोकसंख्या क्षेत्रफळाच्या विचाराने पण लोकसंख्या ऑलमोस्ट सेम, पण तो जगामध्ये सर्वोत्कृष्ट 5 देशांमध्ये एक आहे. सांगायचा मुद्दा तो आहे. तर या 7 गोष्टी पाहिल्या आपण: इकिगाय, कायझन, गमन उबायतोरी, त्यानंतर शिकिता गा नाय, शुहारी आणि वाबिसाबी किंटसुगी. या गोष्टींचा आपण नंतरच मी त्याच्या वैयक्तिक व्हिडिओ पण मराठीमध्ये बनवणार आहे. त्याचबरोबर या सगळ्यांचं एक पुस्तक पण मी लवकरच पब्लिश करणार आहे. या सर्वांचा आपल्याला फायदा होईल कारण याचे मराठीमध्ये पण पॅरलल भरपूर आहेत. आपल्या लेखकांनी, जुन्या संत तुकाराम, ज्ञानदेव वगैरे या लोकांनी जे ज्ञानोबा महाराज यांनी लोकांनी या ज्या गोष्टी लिहून ठेवल्यात ग्रंथामध्ये, त्यामध्ये याच गोष्टी आहेत पण त्या वेगळ्या शब्दामध्ये मांडलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा असा की या गोष्टी आपल्याकडे पण आहेत, त्यांच्याकडे पण आहेत. त्याचं प्रत्यक्षात आपण अंमलात किती आणतो हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. आणि म्हणूनच इफ लाईफ थ्रोज युअर नागासाकी, तुमच्यावर जर कोणी ॲटम बॉम्ब टाकला आयुष्यामध्ये तर बी जपान. थँक्यू व्हेरी मच.